नमस्कार मित्रांनो, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या 24 फेब्रुवारीच्या भागामध्ये आपण काल बघितलं मित्रांनो, तसं आता सावी सगुणाक्कासोबत बोलत असते आणि ती आता तिला डायरेक्ट विचारते, मला सांगा म्या काय ब्याद आहे का जी तुम्ही त्यांच्या गळ्यात बांधली? तर असं सगुणाक्काने ऐकल्यानंतर ती थोडेसे आडेवेडे घेऊ लागते. म्हणते, ब्याद म्हणला का तो? तर सावी तर रागातच असते आणि म्हणते, विचारा की त्यांनाच. तर सगुणाऊ म्हणते, त्याला कशाला विचारायचं, मी होते की. मी होते तिथं, पण तो ब्याद नाही म्हणला ग. आणि जर म्हणला असेल ना तर तो तुला नाही म्हटला. अगं तेच सांगते ना, तो ना तुमच्या लग्नाला ब्याद म्हणला. तर सावी म्हणते, वय का? तर सगुणाव म्हणते, अगं खुळी ग खुळी, कसं कळत नाही तुला? तू मला सांग, जो पोर तू जिंकावं म्हणून हातातली सुपारी सैल धरतो आणि तुझ्या हातातून सुपारी निघावी म्हणून प्रयत्न करतो, तो तुझ्यावर किती प्रेम करत असेल? तो तुला ब्याद म्हणल का? आणि असं सगुणावने म्हटल्यानंतर आता सावीला तो क्षण आठवू लागतो मित्रांनो, ज्यावेळेस ज्योतीने आपला हात सैल सोडलेला असतो आणि ती आता गालातल्या गालात थोडीशी हसू लागते. तर सगुणाव म्हणते, आता मी लांबून बघते ना, त्याचा लय जीव आहे तुझ्यावर, तो तुला ब्याद नाही म्हणला ग. तर तेव्हा सावी विचारते, बरं आहो मग ते कोणाला ब्याद म्हणाले? तर सगुणाव म्हणते, अगं तो लग्नाला ब्याद म्हणला. तू जे ऐकलं की नाही ते अर्धवटच ऐकलं बघ. तर सावी म्हणते, वय क्या हो, म्या बी ना कुठली तरी भलतीच गोष्ट मनाला लावून घेतली बघा. आणि असं तिनं म्हटल्यानंतर सगुणाव तर हसूच लागते आणि म्हणते, अगं इतक्या गोड पोरीला तो ब्याद का म्हणल? तर आता सावी लाजतेच आणि म्हणते, अरे देवा, मग अहो ते शाळेसाठी दादांशी भांडत होते ना, म्हणजे ते माझ्यावर रागावले नाहीत ना? तर सगुणाव म्हणते, नाही ग बाई, तुझ्यावर का रागवल तो? आणि खरं सांगायचं ना तर ज्योतीचं बरोबरच आहे ग. आम्ही त्याला बोललो होतो, तू आधी लग्न कर मग शाळा सुरू करतो म्हणून. पण आम्हाला वाटलं होतं की लग्न झाल्यानंतर तो शाळा इसरल, पण इसरलाच नाही बघतो. त्याला शिकायला लई आवडतंय ना. तर सावी विचारते, मग तुम्ही त्यांना का नाही शाळेत पाठवत? तर सगुणाव म्हणते, अगं दादाला नाही आवडत, आपल्यातली पोरं शिकत नाहीत ना खूप. तर सावी म्हणते, पर त्यांना आवड असेल तर जाऊ द्या की. आणि कसल्यातली भारी भारी पुस्तकं आहेत त्यांच्याकडं, नुसतं हात फिरवलं ना तर मन हरकून जातं बघा. आणि म्या बोलू का दादांशी? असं ती विचारल्यानंतर सगुणाव म्हणते, अगं नको ग बाई, तू आपली रांगोळीच काढ. असं ती सांगते आणि तिथून निघून जाते. आणि त्यानंतर सावी रांगोळी आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, रांगोळी तर काढीनच म्या, पर यांच्या शाळेसाठी दादांचं मन बी वळवणार. खंडोजी नेवसे पाटलांची लेख आहे म्या. आणि त्यानंतर मित्रांनो आता दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सावी छान अशी आवरून छान अशी रांगोळी काढत असते. आणि तेव्हा दादा तिकडून आवरून येतात आणि समोर बघतात तर सावी रांगोळी काढत असताना त्यांना दिसते. आणि ते बघत असताना दादा खूप खुश होतात आणि तिच्याजवळ जातात आणि म्हणतात, सुनबाई छान काढली की रांगोळी. तर सावी खुश होते आणि विचारते, आवडली का तुम्हाला? तर दादा म्हणतात, हो, लई दिवसानं अंगणाला शोभा आली बघा, छान छान. आणि त्यानंतर आता सावी दादांच्याकडे जाते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. तर दादा तिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव, सुखी राहा असा आशीर्वाद देतात. तर सावी विचारते, दादा नेहमीप्रमाणे तुम्ही आज बी देवदर्शनाला जाणार असणार ना, मग म्या तुम्हासनी बेलपत्र फुलहार देऊ का? तर दादा म्हणतात, घरात आल्यापासून बघतोया समद कसं काळजीपूर्वक करतायसा, कोणाचा सबूत पडू देत नाहीसा. जे कराल ते आनंदानं, चांगलं वळण हाय, अशाच राहावा, काय बी कमी पडणार नाही बघा. जे मागाल ते तुम्हासनी मिळेल. तर आता सावी विचार करत करत मागे फिरते आणि मनातल्या मनात म्हणते, मागल ते मिळणार असेल तर आत्ताच मागावं का? शाळेची परवानगी आत्ताच मागावी का? असा विचार करून ती मागं वळून बघते तर दादा तिथे नसतातच, ते तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे मित्रांनो ज्योती धावत धावत आता राजारामकडे येतो आणि अण्णा अण्णा हे बघ कणीस आणलं या, खरपूस भाजलंय खा. तर तेव्हा राजाराम म्हणतो, आग इजवली का? शेजारी गवताची गंज आहे, पाणी टाक त्याच्यावर. तर तेव्हा ज्योती म्हणतो, टाकले तू हे खा. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अरे बघतोयस नव, हात मोकळाय का माझा? तर तेव्हा ज्योती दाणे सोलतो आणि म्हणतो, हे घे खा. तर तेव्हा राजाराम म्हणतो, अरे ज्योती हात खराब आहेत रे माझं. तर तेव्हा ज्योती म्हणतो, बरं ठीक आहे मग आ कर. तर तेव्हा राजाराम आ करतो आणि ज्योती त्याला भरवतो आणि म्हणतो, आज काय अन्नाची लय सेवा चालली आहे, बोल काय काम आहे सांग. तर तेव्हा ज्योती म्हणतो, काय नाही. तर तेव्हा राजाराम म्हणतो, काय नाही, अरे काम असल्या बिगर तू गोड बोलायचा नाही, सांग सांग.
तर ज्योती एकदमच म्हणतो, दादांशी माझ्या शाळेचं बोल की. तर तेव्हा राजाराम उठूनच उभा राहतो आणि म्हणतो, दादांशी. तर ज्योती म्हणू लागतो, अरे बोल की अण्णा. तर तेव्हा राजाराम म्हणतो, कामच असं सांगितलंय की हे खाल्लेलं पचायचंच नाही. असं बोलून तो चाललेला असो तर ज्योती त्याला परत अडवतो आणि म्हणतो, अरे अण्णा असं बोलू नकोस की. तर तेव्हा राजाराम म्हणतो, हे बघ ज्योती, तुला दादाचा राग अजून ठावा नाही. शाळा असेल ना तर हे शाळेचं खूळ डोक्यातून काढून टाक आणि आमच्याबरोबर जरा कामात लक्ष दे. अरे मी आणि दादा तर अजून किती दिवस करणार. तर ज्योती म्हणतो, अरे अण्णा पण मला शिकायचं आहे आणि शेत काय कुठं पळून नाही जात. एकदा दादांशी बोल की. तर राजाराम म्हणतो, हे बघ ज्योती, तू अजून दादांना नीट ओळखत नाहीस. वरवर जरी ती शांत वाटत असलं पर एकदा राग आला की खैऱ्याचा इस्तवच. अरे चटका बसल, उगं नादाला लागू नगस. आणि अगदीच तुला वाटलं तर तू स्वतः जाऊन सांगू नगस, कुणाला तर मध्यस्थी घाल. असं सांगून तो आता तिथून निघून जातो. आणि ज्योती आता परत त्या विचारात पडतो आणि म्हणतो, कुणाला घालायचं मध्यस्थी, कोणाचं ऐकतील दादा. असा तो सर्व काही विचार करत असतो. तर इकडे आता सावीसुद्धा पार्वतीजवळ आलेली असते आणि ती म्हणत असते तिला, म्हणजे ती विचारत असते की दादा कुणाचं ऐकतील. तर तेव्हा पार्वतीसुद्धा सांगते, कुणाचंच ऐकणार नाहीत दादा. तर सावी म्हणते, कुणाचं बी नाही. तर तेव्हा ज्योतीची आईसुद्धा तिथंच असते आणि त्या दोघींना विचारते, काय ग, काय चाललंय तुम्हा दोघींचं. तर तेव्हा पार्वती सांगते, अव जाऊबाई विचारत्यात की दादा कुणाचं ऐकत्याल म्हणून. तर तेव्हा ज्योतीची आई म्हणते, हाय का आता एवढ्या वर्षाचा संसार झाला, आजवर तरी मी त्यांना कुणाचं ऐकत्याला पाहिलं नाही आणि त्यांचंच ऐकण्यात माझं आयुष्य गेलं. आणि म्हणते, काय ग सुनबाई, तुला कशाला नसत्या उठा ठेवी. तर तेव्हा सावी म्हणते, नाही काय नाही असंच. तर ज्योतीच्या आई तिला म्हणते, लई पुढं पुढं करू नकोस, नवी नवरी आहेस तशीच राहा. सकाळी रांगोळीचं कौतुक केलं म्हणून लई हुरळून जाऊ नकोस, लांबच राहा. आणि असं तिनं बोलल्यानंतर सावी थोडीशी घाबरते आणि त्यानंतर ज्योतीची आई निघून गेल्यानंतर पार्वतीला विचारते, अव जाऊबाई सांगा की, तुम्हासनी माहीत असणार ना दादा कुणाचं ऐकतात ते. तर तेव्हा पार्वती विचारते, पण काय करायचं ते तरी सांगा तुम्ही. तर तेव्हा सावी म्हणते, अवत ते गोष्ट वेगळं, पहिला तुम्ही सांगा दादा कुणाचं ऐकतात ते. तर तेव्हा पार्वती सांगते, हे बघा दादांना फक्त दोनच माणसांचा सल्ला ऐकतात, एक म्हणजे गप्पूर चाचा. तर तेव्हा सावी म्हणते, गप्पूर चाचा कोण आहेत ते. तर तेव्हा पार्वती म्हणते, आहेत ते पंतूजी, बाय बाय उर्दू भाषा शिकवतात, त्यांचं दादांच्याकडे येणं जाणं असतं, दादा त्यासनी लई मान देतात. तर सावी विचारते, भेटत्याल का ते. तर तेव्हा पार्वती म्हणते, ते अहमदनगरला गेल्यात जणू, अजून आले नाहीत बहुतेक, पण त्यांची फेरी चुकायची नाही. तर सावी विचारते, आणि दुसरं कोण. तर तेव्हा पार्वती म्हणते, दुसरं आपलं कारकून कृष्णाजी काका. तर तेव्हा सावी खुश होते आणि विचारते, कृष्णाजी काका. आणि त्यानंतर ती जरासुद्धा वेळ न घालवता लगेचच कृष्णाजी काकांच्याकडे येते आणि कृष्णाजी काका नुकतंच आलेले असतात आणि आपल्या दिवाणाला नमस्कार वगैरे करत असतात. आणि तेव्हा सावीने सगळं काही फुलं वगैरे, अगरबत्ती वगैरे सगळं काही तिथे लावलेलं असतं आणि ते बघितल्यानंतर ते खूप खुश झालेले असतात. आणि सावी तिथं आल्यानंतर तिला विचारतात, हे सगळं तू केलंस. तर तेव्हा सावी म्हणते, होय. आवडलं का तुम्हाला. तर तेव्हा कृष्णाजी काका म्हणतात, हो, प्रसन्न वाटलं आणि काम करायला बरे वाटते हो. तर सावी म्हणते, आणि तुमचं काम तर किती, कधी कधी तर दिवसभर बसता, केवढं हिशोब तुमचे. तर तेव्हा कृष्णाजी काका म्हणतात, केवढे हिशोब म्हणजे दादांच्या वडिलांपासूनचे हिशोब, उधारी, त्याची कर्ज, त्याची व्याज, उसंत तशी मिळतच नाही हो. तर तेव्हा सावी म्हणते, आणि दादांचं तर तुमच्याशिवाय पान नाही हालत म्हणे. तर तेव्हा कृष्णाजी काका म्हणतात, ते तर आम्ही कमावले आहे हो. एक तर दादांना वेळ नसतो, दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा आमच्यावरती असलेला विश्वास, आणि तिसरी गोष्ट मी प्रामाणिक. तर तेव्हा सावी म्हणते, म्हणून तर हे चाललंय. तर तेव्हा कृष्णाजी काका पुढं बोलत असतात. तर सावी म्हणते, काका माझं एक काम करता का, म्हणजे ते फक्त तुम्हीच करू शकता. तर तेव्हा कृष्णाजी काका म्हणतात, असे का, आणि काय काम आहे ते तर सांगा दी. तर तेव्हा सावी म्हणते, यांच्या शाळेबद्दल, यांना शिकायची खूप आवड आहे हो. आणि असं ती बोलत असताना आता कृष्णाजी काका तर आपलं तोंडच पाडतात. तर सावी पुढं म्हणते, आणि दादांनी त्यांची शाळा बंद केली, तुम्ही दादांना सांगा ना, म्हणावं की यांना शाळेत पाठवा. आणि असं तिने सांगितल्यानंतर आता कृष्णाजी काकासुद्धा थोडेसे घाबरतात आणि ते आता सांगू लागतात, मी साधा कारकून, नोकर माणूस मी,
आणि घरगुती सल्ला कसा देणार? तर तेव्हा सावी म्हणते, अहो तुम्ही साक्षात बामन देव. दादा तुमचा शब्द टाळत नाहीत असं मी ऐकलंय. तेवढं शाळेचं सांगा की. तर तेव्हा कृष्णाजी काका आता म्हणतात, बरं बघतो. ज्योती उद्याच शाळेत जाईल असं काहीतरी पाहतो. आणि असं त्याने म्हटल्यानंतर आता सावी तर हसू लागते. म्हणजे तिला खूप आनंद होतो आणि ती आता तिथून निघून जाते. तर आता इकडे या दोघींची कामं चालू असतात. तर तेव्हा ज्योतीची आई पार्वतीला म्हणते, दही छान लागले आणि लोणी बी लई निघल ना आता. आणि इतक्यातच आता रखमा तिथं येते आणि पार्वतीला म्हणते, अरे वा लोणी काढायचं चाललंय वाटतं. आणि म्हणते, अगं पारो मला बी एक लोण्याचा गोळा दे बरं, लय दिवस झालं खाल्लंच नाही बघ. तर पार्वती म्हणते, अव घ्या की. तर रखमा लगेचच तिचं लाड करू लागते. म्हणते, माझी गुणाची सून, सारखं काम करत बसतेस बघ. आणि माझी दुसरी सून ती हाय तिकडं निवांत बसल्या, कारकून काकासनी हिशेब विचारत. आणि असं तिनं म्हटल्यानंतर या दोघीसुद्धा धक्क्यानेच तिच्याकडे बघतात. तर तेव्हा ज्योतीची आई तर म्हणते, हिशेब विचारत. तर तेव्हा आता रखमा जी असते ती ज्योतीच्या आईजवळ जाऊन बसते आणि तिला म्हणते, तर अगं चिमणा तुला काय सांगू बाई, आता तू मला सांग तिथं दादांशिवाय कोणी येते जाते का? पर ही बाया बसल्या तिकडं आणि पारू राबत्या इकडं. तर तेव्हा पार्वती म्हणते, का नाही जाऊबाई बी करतात की, सडा घातला, सारवण केलं, एवढ्या भाकऱ्या एकटीनं केल्या. तर तेव्हा रखमा म्हणते, अगं तो एक दिवस दिखावा केला ग तिनं, आता इकडं लोणी घुसळायला यायला नका का तिनं? तर तेव्हा पार्वती म्हणते, नग नग आता 5 परतावणीला माहेरला जायचं आहे, उगा आजारी पडली तर. तर तेव्हा रखमा म्हणते, हे झालं नव्या सुनबाईचं, पर ज्योतीचं काय? आता पारो राबते इकडं घरात आणि मळ्यात तिकडं राजाराम राबतोय. ज्योतीनं कवा जबाबदारी घ्यायची? का आयता लोण्याचा गोळा तोंडात टाकायला पाहिजेला आहे? तर आता असं ती बोलत असताना ज्योतीची आई तर घाबरतेच आणि म्हणते, काय होणार आहे कोणास ठाऊक. तर तेव्हा रखमा म्हणते, देवाच ठाव व्हायला जागरणाला देव आलाय कुठं आणि केवढा खर्च केलाय दादानी, पर शेवटी काय झालं? दादासनीच लंगर तोडायला लागला. म्हणजे देव तर नाराजच आहे ती. पर अगं चिमणा असं बसण्यापरास ना ज्योतीला समजाव आणि कामाला झूप त्याला, कळलं काय? आणि त्याला म्हणावं, तू काय आता सडा राहिला नाही, बायको आली तुझी, बास झालं लाड त्याचं, कळलं काय? तर असं तिनं म्हटल्यानंतर ज्योतीची आई म्हणते, आता मलाच काहीतरी करावं लागल. आणि ती सगळं काही आता त्या गोष्टींचा विचार करू लागते आणि रखमाचा डाव बरोबर यशस्वी होतो. तर त्यानंतर आता रात्री जेवत असताना सावी ज्योतीला वाढत असते, पण ज्योती न जेवता तसाच बसलेला असतो. तर तेव्हा राजाराम त्याला म्हणतो, अरे ज्योती काय झालं, अरे खा की. तर तेव्हा ज्योती म्हणतो, नको मला, पोट भरलंय माझं. तर तेव्हा पार्वती म्हणते, अव तात्यासाहेब असं कसं पोट भरलं, अर्धी भाकरी बी नाही खाल्ली आणि कालवण देऊ का तुम्हासनी? तर दादासुद्धा म्हणतात, अरे भरल्या ताटावर असं करून ने देवा. तर तेव्हा ज्योतीची आई सुद्धा म्हणते, अरे ज्योती, अरे लेकरा 2 घास खा की. तर ज्योती आता रागारागातच बोलतो, मला भूक नाही म्हटलो ना. तर तेव्हा दादा म्हणतात, आणि कुठं भूक पळून गेली, आणि जर गेली असेल तर तसं सांग, हुडकून आणतो आम्ही. तर तेव्हा राजाराम आता थोडासा विषय बदलायचा प्रयत्न करतो. दादांना म्हणतो, दादा तुम्ही ठेचा घेतला नाही. आणि पारूला म्हणतो, पारू अगं दादांना ठेचा वाढ की. तर तेव्हा दादा म्हणतात, ठेचा चव येईल का जेवणाला ठेचानं? तर राजाराम आता परत ज्योतीला सांगतो, ज्योती तू गप गुमान जेव बरं. तर ज्योती परत म्हणतो, माझं पोट भरलंय. आणि ज्योती चक्क त्या ताटामध्येच आपला हात धुतो आणि नमस्कार करून रागारागात तिथून उठतो आणि निघूनच जातो. तर दादा आता खूप चिडतात आणि म्हणतात, हाय काता गेला उठून, जवा तवा भरल्या ताटावरून उठून जातो या, हे असलं वाळान. तर तेव्हा आता सावी हे सगळं काही बघत असते आणि ती आता मनातल्या मनात म्हणते, कारकून काका दादासनी बोलले असतील का नाही. आणि त्यानंतर आता सगळ्यांची जेवणं झाल्यानंतर आवरावर करत असते. आणि तेव्हा पार्वती म्हणते, सासूबाई हात धुवून घ्या, आता आपण बी बसू. आणि सावीला म्हणते, जाऊ बाई चला जेवून घेऊ आपण. तर तेव्हा सावी म्हणते, नाही मला भूक नाही, मी आता रात्रीच जेवते. तर इकडे आता दादा जे असतात त्या गोष्टीचाच विचार करत बसलेले असतात आणि त्यांच्या हातामध्ये पान आणि चुना तसाच असतो. तर तेव्हा आता कृष्णाजी काका त्यांना सांगू लागतात, दादा जॉन साहेबांच्याकडे 2 बुके आणि महेंद्रांकडे हार पाठवलेत, त्याची बाकी अजून आली नाही. आणि असं ते सर्व काही बोलत असतात, पण दादांचं त्यांच्याकडे लक्षच नसतं आणि ते त्या विचारामध्येच हरवून गेलेले असतात. तर कृष्णाजी काका त्यांच्याकडे बघतात आणि दादा असं म्हणून तिथून उठतात आणि त्यांच्याजवळ जाऊन त्यांना 2-3 वेळा हाक मारतात. आणि तेव्हा दादा विचारातून बाहेर आल्यानंतर त्यांना ते म्हणतात, काही हवं आहे का?
कारण बोटावरला चुना सुकला म्हणून विचारलं. तर दादा म्हणतात डोसकंच चालना झालंय देवा. तर तेव्हा कृष्णाजी काका म्हणतात का काय झालं? तर दादा म्हणतात सावकाराचं कर्ज फिटता फिटना झालं या. आता तुम्हीच व्यवहार बघताय, तुम्हासनी समज ठावच आहे की डोसक्यावरचं कवा खांद्यावर येतं या असं झालं या. तर तेव्हा कृष्णाजी काका म्हणतात दादा मळ्यातील उत्पन्न वाढवलं पाहिजे, तेव्हा कुठे ताळमेळ बसेल. तर तेव्हा दादा म्हणतात वय की पर त्याला साध न ग का, एकटा राजाराम काय काय करणार, त्यात ह्यो ज्योती त्याचा ह्यो असा आडगेपणा चालला या, त्याला मळा न ग साळा पाहिजे. तर तेव्हा कृष्णाजी काका उलटच बोलू लागतात, म्हणतात याला म्हणतात भिकेचे डोहाळे, कशाला हवेत या गोष्टी. तर तेव्हा दादा म्हणतात पर म्या सांगतोय पर ऐकायलाच तयार नाहीत देवा. तर तेव्हा कृष्णाजी म्हणतात दादा एकतर शास्त्राच्या विरोधातली ही गोष्ट, शास्त्राच्या विरोधात आपल्याला जाता येणार आहे का? नाही जाता येणार ना. आणि घरातला फुलधंदा असताना त्याकडे लक्ष दे म्हणावं. म्हणजे सावीने जे काही यांना सांगायला सांगितलेलं असतं त्याच्याबरोबर उलटच हे बोलत असतात. आणि पुढं म्हणतात शिकून काय करणार आहे, पंतोजीची नोकरी आणि आमच्यासारखी खर्डेघाशी. पंतोजीची नोकरी करायची म्हटली तरी माळ्याच्या पंतोजीकडे शिकायला बामणाची पोरं येणार आहेत का? आणि खर्डेघाशी करायला आम्ही असताना यांना कोण ठेवणार? शिवाय शिवता शिवत हा मुद्दा आहेच की दादा. तर तेव्हा दादा म्हणतात हे मला पटतंय पर त्याला पटत नाही. तर कृष्णाजी म्हणतात अहो दादा मग पटवा, त्याला निक्षून सांगा, त्याला म्हणावं मळ्याकडे लक्ष दे. अहो तेवढाच तुमचा भार हलका होईल आणि राजारामला सुद्धा मदत होईल, धंद्यातली वाढ होईल. तर दादा म्हणतात होय की पर काय करावं, पोरगा ऐकायलाच तयार नाही देवा. तर कृष्णाजी म्हणतात अहो दादा मग त्याला समजवा. तर कृष्णाजी म्हणतात आपला कोण संस्था झाला, डिरकायला लागला, मग तुम्ही काय केलं? तर दादा म्हणतात व्यसन टोचलं. तर कृष्णाजी म्हणतात हां मग याची पण व्यसन टोचा की, बघा कसा ताळ्यावर येतो ते. आणि असं सगळं काही उलटच ते आता दादांच्या डोक्यामध्ये भरतात. आणि दादांच्या डोक्यामध्ये अजून ज्योतीबद्दल आता राग येतो. आणि कृष्णाजी तर आता त्यांचा डाव खेळून रिकामे होतात आणि ते बाजूला जाऊन दादांच्याकडे बघत असतात. आणि इकडे मात्र आता सावीला वाटत असतं की आता कृष्णाजी काकांनी सगळं काही त्यांना समजावून सांगितलं असेल आणि ती विचार करत करत येत असते आणि तिला ते सगळं काही आठवत असतं. ज्योती म्हणत असतो माझा गप्प बसण्याचा तुमच्याशी काही एक संबंध नाही आहे. आणि त्यानंतर आता ज्योतीने काही न खाता तसाच ताटामध्ये हात धुतलेला असतो. तो क्षणसुद्धा आता तिला आठवत असतो आणि तसेच ती विचारात चाललेली असते. तर मागून सगुणाव तिला हाक मारत असते, सावित्री अगं सावित्री. तरी पण सावी तशीच पुढे पुढे चाललेली असते. आणि आता सगुणाव तिच्या जवळ येते आणि तिला आपल्या दिशेने वळवते आणि तिला विचारते अगं काय झालं, तू जेवत का नाहीस? तर सावी म्हणते काय नाही असंच. तर तेव्हा सगुणाव म्हणते अगं असं भरल्या घरात उपाशी राहू नये, चल जेव बरं. तर सावी म्हणते नाही मला भूक नाही. तर सगुणाव म्हणते आपण दोघी मिळून 2-2 घास खाऊ चल. तर सावी म्हणते अहो मला खरंच भूक नाही. तर तेव्हा सगुणाव म्हणते काय झालं, तुला कोण काय बोललं का, ज्योत्या काय बोलला का? तर तेव्हा सावी म्हणते नाही. तर सगुणाव विचारते मग चिमणा पारो दादा काही बोलले का? तर सावी नाही नाही असं म्हणत असते आणि तिच्या डोळ्यात थोडंसं पाणी आलेलं असतं. तर सगुणाव विचारते मग अगं असं टपोऱ्या डोळ्यात पाणी का आलंय बाळा? तर सावी म्हणते यांच्यासाठी शाळेत जाण्याची परवानगी मिळवीन आणि मगच म्या जेवीन. आणि असं तिने सांगितल्यानंतर सगुणावला तर धक्काच बसतो. आणि मित्रांनो त्यांनी आजचा भाग इथे संपवलेला आहे आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सावी आता दादांच्याकडे आलेली असते आणि ती त्यांना विचारते यांना शाळेत पाठवायची परवानगी हवी आहे मला. तर तेव्हा आता ज्योती मागे येऊन उभारलेला असतो. तर दादा आता त्याच्याकडे बघतात आणि म्हणतात या समद्याचा बोलवता धनी हा आहे तर. आणि त्यानंतर त्याच्यावरती जाऊन रागराग करू लागतात, म्हणतात माझा निर्णय झालाय, उद्यापासून मळ्यात जायचं. तर ज्योती रागारागातच बोलतो म्या कुठं बी जाईन, नाहीतर जीव बी देईन म्या. असं त्यानं म्हटल्यानंतर दादा तर चक्क ज्योतीच्या कानाखालीच मारतात. आणि ते बघितल्यानंतर सगुणावला सुद्धा धक्का बसतो आणि सावीला पण धक्का बसतो. तर त्यानंतर ज्योती म्हणत असतो कोणी बी मला समजावून घेत नाही, शाळेत जातो म्हटलं तर दादानी हात उचलला माझ्यावर, काय चूक होती माझी? तर तेव्हा सगुणाव त्याला म्हणते अरे पर तू सावीला का दोष देतो याच्यामध्ये? तर ज्योती म्हणतो हे समजत तिच्यामुळं झालंय. तर सगुणाव म्हणते अरे पर तुझ्या आनंदासाठीच केलं तिनं,
जोपर्यंत तुला शाळेत जायची परवानगी मिळत नाही तोपर्यंत अन्न पाणी घेणार नाही म्हणाली ती. आणि असं सगुणावनं सांगितल्यानंतर ज्योतीला तर खूप मोठा धक्का बसतो. म्हणजे तो सावीला दोष देत असतो आणि हे ऐकल्यानंतर त्याच्या पायाखालची जमीनच सरकते की सावी त्याच्यासाठी काय काय करत असते. तर मित्रांनो, आजच्या पुरतं एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.